करूया. पहिला मुद्दा मला विचारायला आवडेल राज ठाकरे यांना, असं की दीड एक वर्ष झालं, म्हणजे गेल्या जवळपास जानेवारी फेब्रुवारी पासून हा करोना काळ सुरू झाला. 24 मार्च पासून 22 मार्च पासून आपण ही संचारबंदी, टाळेबंदी वगैरे वगैरे अनुभवतो आहे. बाकीच्या सगळ्याच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसलेला आहे. तसा अर्थातच राजकारणाला पण बसलेला आहे. राजकारण बदलतंय, राजकारणी बदलतात या सगळ्या काळात, जाणवतंय असं, हा एक मोठा बदल असा दिसतोय. तुमचं मत काय? किती किती राजकारण या सगळ्या कालखंडामध्ये आणि या करोनामुळे बदलतंय, आणि बदलणार असेल तर ते कशा पद्धतीने बदलेल असं वाटतं? सर्वप्रथम धन्यवाद की या सगळ्या दिवसांमध्ये तुम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम करता आणि त्याच्यात माझी आठवण झाली, त्याबद्दल आभारी आहे आपला. मला राजकारणी बदलतील असं काही चित्र दिसत नाही, पण समाज बदलेल. कारण राजकारणी बदललेत की नाही बदललेत हे काही दिवसांनी आपल्याला समजेलच. परंतु समाजाकडे पाहत असताना किंवा विविध क्षेत्रातल्या लोकांकडे पाहत असताना मला लोक खूप धास्तावलेली आहेत, खूप चिंतेत आहेत. नुसता हा विषय नाहीये की जसा शालेय शिक्षणाचा विषय आहे, मुलांच्या शाळा बंद आहेत, असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, असंख्य लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावरती आहेत. सगळ्यांशी बोलताना एक हा झूमचा प्रयोग करावा लागतोय, माणसं भेटत नाहीयेत, घरच्या घरी बसून या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि खास करून साधारणपणे 65-70च्या वरची जी लोक आहेत ह्यांना हे सर्वात जास्ती धास्तावलेले आणि भांबावलेले असे मला दिसतात की पुढे काय. कारण शेवटी कसं आहे, शेर सलामत तो पगडी 50 असं आपण म्हणत आलो, परंतु त्यांना आरोग्य विषयकच इतकी भीती मनामध्ये बसलेली आहे की मला काही लोक मला माहिती आहेत की जे गेल्या वर्षीपासून अजूनपर्यंत बाहेर नाही पडलेत, घरात बाहेर नाही पडलेत. आणि अशा लोकांचे हा सगळा जो काही मानसिक खेळ जो म्हणू आपण, किंवा मानसिक तो करोना आजार आहे, परंतु त्या आजारातनं मानसिक आजार एक निर्माण झालेला आहे. आणि त्या मानसिक आजारावरचं काय उत्तर आहे हे अजूनपर्यंत कोणाला कल्पना नाही. आपल्याकडे मी खरंच त्या गोष्टींचा मला वीट येतो ऐकायला पण, की आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणतरी म्हणतं किंवा बातम्या येतात की आता गोव्याच्या निवडणुका लागल्या आहेत, आजच बातमी आहे मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत. इथे लोक स्थिर नाहीयेत, लोकांची मानसिकता आज तशी नाहीये, आणि आमच्याकडे आज निवडणुकांचे विचार होत आहेत. मला मला खरंच समजत नाही या सगळ्या गोष्टीतनं आपण काय साधतो आहोत. पहिल्यांदा समाज राहिला तर निवडणुका. लोक जर समजा मनाने स्थिर असतील, काही विचार करत असतील, बाहेर असतील, तर निवडणुका घेण्यामध्ये काही अर्थ आहे. अन्यथा काय त्या निवडणुकांचं काय करायचं मला जरा सांगा. की या सगळ्या ह्याच्यातनं पहिल्यांदा जो अस्थिर जे मन झालंय, जे समाजाचं अस्थिर मन आहे, हे स्थिर होणं, या स्थिर होण्यासाठी म्हणून सर्वात जास्ती प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न इतर डॉक्टर आणि इतर लोकांकडनं होतच आहेत, आपल्यासारख्या संपादक आणि इतर पत्रकारांकडनं होतच. परंतु राजकारण्यांकडनं सगळ्यात मोठी अपेक्षा आहे की त्यांनी हा समाज स्थिर स्थावर कसा होईल ह्याचा पहिला प्रयत्न होणं हा मला असं वाटतं गरजेचं आहे. तो जर राजकारण्यांनी प्रयत्न केला नाही तर राजकारणी, मगाशी आपण प्रश्न विचारला, ते होते तसेच राहतील. नाही, कारण सुरुवातीच्या या कालखंडामध्ये ना, म्हणजे टाळेबंदी, ते मुखपट्टी लावणं वगैरे वगैरे,
तुम्हाला हे मंजूर नव्हतं आणि नाही असं असं दिसत गेला तर समजा टाळेबंदी हा मुद्दा घेतला किंवा तोंडाला प्रत्येकाने ते तोंड बांधून बसणं वगैरे हे लक्षात घेतलं तर तुम्हाला हे मंजूर नव्हतं का कारण का त्याच्या म्हणजे तुमची वेगळी अशी का वाटली पहिली गोष्ट म्हणजे जर घरातच राहायचंय तर तोंडाला पट्टी बांधून का राहावं एरवी राहतो तो भाग वेगळा परंतु तोंडावरती मास्क लावून घरातच राहायचंय बाहेर कुठे फिरणं नव्हतं हिंडणं नव्हतं कुठे जाणं नव्हतं तर अशा वेळेला मास्क लावून काय करायचंय आणि मला पहिली एक गोष्ट सांगा की ज्यांनी ज्यांनी मास्क लावले आतापर्यंत असं तुमचं म्हणणं आहे का की त्या मास्क लावलेल्या लोकांना करोना झाला नाही सो मी मास्क लावला काय किंवा मी मास्क न लावला काय याचा अर्थ आता मला मध्यंतरी माझ्या हातासाठी किंवा माझ्या पायाच्या माझ्या ऑपरेशनसाठी म्हणून मला हॉस्पिटलला जावं लागलं मी मास्क लावले की मला काही तिरस्कार नाहीये मला या गोष्टीचं पण सफोकेट व्हायला होतं त्याच्यातनं मग मी कित्येकदा मी शिवाजी पार्क मैदानामधनं अनेक जण त्यावेळेला किंवा अजूनही आता तर कमी झालं तसं पण त्यावेळेला मास्क लावून धावायचे मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका कुठेतरी बेशुद्ध देऊन पडाल सो मास्क लावण्याला माझा विरोध आहे किंवा अशातला काही भाग नाहीये कारण या अशा सारख्या प्रचंड साथीची हाताळणी म्हणजे मी काही राज्य केंद्र या अर्थाने म्हणत नाहीये ज्या शास्त्रीयपणे व्हायला हवी होती ज्या पाश्चात्य देशातल्या चांगल्या काही वैज्ञानिक प्रथा आहेत त्यांनी व्हायला हवी होती असं आपल्याकडे झालं नाही असं वाटतं का कारण टाळेबंदी म्हटलं तर मग टाळेबंदी आहे टाळेबंदी नाही याच्यामध्ये आपण खूप असे हेलकावत गेलो मला वाटतं गिरीजी मला असं वाटतं की हे जे काही संकट आलं हे जगावरती जे संकट आलं कोणालाच कल्पना नव्हती असं नाहीये की फक्त आपणच चुकीच्या अंगाने ते हाताळलं अमेरिकेने चुकीच्या अंगाने हाताळलं युरोपमधल्या काही देशांनी पण चुकीच्या अंगाने हाताळलेलं सुरुवातीला तुम्हाला दिसलं फक्त ते लवकर वटणीवर आले आपण अजून येत नाही म्हणजे ज्याला आपण पुढच्या स्टेज मागचा शहाणा म्हणतो आपण तसं आपल्याकडे झालं नाही आपल्याकडे ज्यावेळेला मला असं वाटतं इंडियन मेडिकल काउन्सिलने ज्यावेळेला सांगितलं की दुसरी वेव्ह येते आणि ती पण आता सुरुवात होईल त्यावेळेला आपला देश अलर्ट राहिला नाही आपले राजकारणी आपले सत्ताधारी हे तसे अलर्ट राहिले नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा जो काही आज 2020 पेक्षा 2021 भयानक आहे अशी परिस्थिती आज भारतामध्ये निर्माण झाली आणि जगामध्ये त्याचं चित्र आज काय झालं तर भारतात जाऊ नका भारतातली विमानं येऊन देऊन बांगलादेशने आपल्याला सांगावं बॉर्डर बंद केल्या म्हणून बांगलादेश मधल्या बॉर्डरवरनं हजारो लोक आजपर्यंत आपल्याकडे देशामध्ये आले आश्रित होऊन ज्यांना आपल्याला अजून काढता येत नाही तो भाग वेगळा पण त्या देशात आपल्याकडे लोक येत होती तो देश बोलला की भारताला बॉर्डर्स बंद आहेत म्हणून आमच्या सीमा बंद आहेत आणि आज आत्ताची आकडेवारी अशी दर्शवते की बांगलादेशाने भारताच्या आणि पाकिस्तानच्या दोन्ही देशांवरती आर्थिक प्रगतीत मात केलेली आहे त्याच्यामुळे तो वेगळाच परत मुद्दा तो वेगळाच मुद्दा मला असं म्हणायचं की एकेकाळी बांगलादेशी स्थलांतरित हा तुमच्या पण राजकीय काय म्हणतात त्याला कार्यक्रमाचा भाग होता केंद्राच्याही आहे अजूनही तर ते आता मला वाटतं बघावं लागेल असं नाही का अर्थातच बघायला लागेल ना म्हणजे प्रश्न असा आहे की यांच्याकडनं माणसं निघणार आम्ही इथे पोचायची आणि आमच्याकडे पोहोचल्यानंतर हे एके दिवशी अशा संकटाच्या काळामध्ये सांगणार की तुमच्याकडे बॉर्डर बंद मुळात पहिल्यांदा जातोय कोण तिकडे आपल्याकडचं की त्यांनी बॉर्डर्स बंद जरी केल्या किंवा उघडल्या जरी समजा तरी इथून कोण जाणार तिकडे पण या प्रकारे आपल्या देशाची नाचक्की व्हावी याच्यासारखं दुर्दैव नाही की आपण दुसरीकडनं काही धडा नाही घेतला या सगळ्या प्रकरणामध्ये आणि आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलो कशामध्ये तर आम्ही निवडणुकांमध्ये गुंतलो आम्ही कुंभमेळ्यामध्ये गुंतलो आम्ही राजकारणामध्ये गुंतलो केंद्र वर्सेस राज्य वर्सेस केंद्र ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या मला असं वाटतं केंद्राने असेल किंवा राज्याने असेल कोणी असेल तुमचं घोडं मारलं असेल राजकीय पक्षांनी समाजाने तर घोडं नाही मारलं तुमचं बरोबर मग अशा परिस्थितीमध्ये या राज्याला हे राज्य आपलं नाही ते राज्य आपलं आहे असं करून नाही चालणार सगळा समाजच आपला आहे आणि अशा वेळेला वॅक्सिन पुरवणं
किंवा तुमचं इंजेक्शन घेणं काय आता ह्या सगळ्या दिवसामध्ये लोकांना एक एक इंजेक्शन 40-40, 50-50 हजार रुपयाला घ्यावं लागतंय. 100-100 इंजेक्शन त्यांना घ्यावी लागतायत. काही काही लोकांचं हॉस्पिटलचं बिल हे लाखामध्ये कोट्यांमध्ये गेलंय. अशी परिस्थिती भारतात आजपर्यंत आपण कधी पाहिली नव्हती हो. एक चांगला मुद्दा तुम्ही मांडलात की म्हणजे राजकीय पक्षाशी शत्रुत्व किंवा स्पर्धात्मकता किंवा वैर असू शकेल, पण त्या राजकीय पक्षांना निवडून येणाऱ्या लोकांशी असता कामा नये. तसं तसं झालं असं दिसतंय का? म्हणजे पश्चिम बंगालचं उदाहरण घेतलं, महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर हा आम्हाला निवडून दिलं नाही तुम्हाला शिक्षा, अशा पद्धतीचा एक अनुभव येतोय का? ते आता अनुभव आपल्याला दिसला ना, कळलं का? मला काय म्हणायचं या सगळ्या ह्याच्यामध्ये बघा, केंद्रावरती ज्या वेळेला मला टीका करायची होती त्यावेळेला मी केंद्रावरती टीका केली, सडकून टीका केली. ज्या वेळेला मला केंद्रामधनं काही चांगल्या गोष्टी होताना दिसल्या त्यावेळेला अभिनंदनाचे पहिले ट्विट देखील माझ्याकडनंच आलेले. मग ते 370 कलमाचा असेल किंवा तो कोर्टाने दिलेला राम मंदिराचा विषय असेल. या सगळ्या गोष्टींकडे पाहताना ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या सांगणं गरजेचं आहे, ज्या बरोबर चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या सांगणं पण गरजेचं आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच वादळ आलं आपल्याकडे, आणि वादळ आल्यानंतर मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले. अर्थात गुजरातलाही नुकसान भरपूर झालं, त्याबद्दल काही दुमत नाही कोणाचं, पण तिथे गेले, तिथे 1000 कोटीचं त्यांनी पॅकेज जाहीर केलं. तीच गोष्ट जर समजा महाराष्ट्रात झाली असती, गोव्यामध्ये झाली असती तर आम्हालाही आनंद वाटला असता. आमचे पंतप्रधान आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत. सो असं डावं उजवं करून आपल्याला चालणार नाही. आता ते मध्यंतरी काय ते रेमडेसिवीरचा विषय झाला. आता रेमडेसिवीरचा विषय झाल्यानंतर ते एक कोण इथेच एक व्यक्ती होती ज्याला त्याच्यानंतर पोलिसांनी वगैरे पकडलं वगैरे, आठवतं ना? देवेंद्र फडणवीस गेले होते आणि मग आम्हाला 50,000 काहीतरी ते रेमडेसिवीर द्यावं. ती व्यक्ती त्या सगळ्या प्रकरणाच्या एक आठवडाभर अगोदर माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे आता 17,000चा स्टॉक रेडी आहे. ते सगळ्या एक्सपोर्ट करणार आहेत. ते काही इथे भारतात करणारच नव्हते. फक्त आपल्याकडे एक्सपोर्ट बंद केल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या, त्याच्यामध्ये ते बनवू शकत होते. सो त्यांनी मला सांगितलं आता माझ्याकडे 17,000चा स्टॉक आहे. मला जर केंद्राकडनं परवानगी मिळाली तर मी तो 17,000चा स्टॉक देईनच देईन. त्यावर मी दिवसाला 20,000 इंजेक्शन मी प्रोड्यूस करून देऊ शकतो आणि असे 7-8 जण माझ्या ओळखीचे आहेत की ज्यांना मी सांगून साधारणपणे 1 लाख 1.5 लाख इंजेक्शन आम्ही दिवसाला देऊ शकतो. मग ते सगळं प्रकरण झालं. मग ह्यांनी कोणतरी गेलं, मग पोलीस तिकडे गेले, मग रेड पडली. मग केंद्राने रेमडेसिवीर आम्ही स्वतः पुरवू असं दिलं. आता ह्या रेमडेसिवीर सारखे इंजेक्शनचा विषय हे राज्य बघतील किंवा राज्यातल्याच त्या कंपन्या आहेत त्यांच्याशी बोलतील. वॅक्सिनचा पण विषय होता, तो राज्यातल्या लोक बघतील, त्यांची सरकार बघतील. रेमडेसिवीर किंवा वॅक्सिन हा काही जीएसटी नव्हे की जो गोळा करावा आणि केंद्राने वाटावा. आज खरं तर केंद्राने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे की हे बरोबर करतायत की नाही राज्य. खरं तर केंद्राचं काम सगळ्यात मोठं हे काम आहे की राज्य बरोबर करतायत की नाही, की काही लपवून ठेवतायत किंवा काही ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतायत. आज लोक हैराण आहेत. लोकांना इंजेक्शन मिळत नाहीत, लोकांना औषधं मिळत नाहीत. मिळतायत ती काही हजारो रुपये खर्च करून त्यांना ती गोष्ट द्यावी लागते. मला मध्यंतरी एकाने सांगितलं, त्यांचे मित्र ह्याला होते गुजरातला त्यांना मला असं वाटतं काहीतरी 1 ऑक्सिजन सिलेंडर 15,000 रुपयाला मिळालं. असे त्यांच्या काहीतरी त्यांच्या वडिलांना का कोणाला तरी दिवसाला काहीतरी 2 सिलेंडर्स काहीतरी लागायचे. 15,000 30,000 रुपये दिवसाला. साधारणपणे त्यांचं काहीतरी किती बिल झालं त्यांचं, काहीतरी असंच काहीतरी 6-7 लाख रुपये बिल झालं फक्त ऑक्सिजन. बाकी औषधं वेगळी, बाकी तुमची सगळ्या बाकीच्या गोष्टी वेगळ्या. या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ह्यातले जे तज्ज्ञ आहेत यांच्या सल्ल्यावरतीच आपण चालणं गरजेचं आहे. हे ब्युरोक्रेसीचे काम नव्हे. पण आता तर सगळं ब्युरोक्रेसीच्याच हातामध्ये, केंद्राने संपूर्ण आपल्या हातातच नियंत्रण ठेवलेलं आहे. मला हीच गोष्ट सांगायची की ही मुळात ब्युरोक्रेसीचं हे काम नव्हे. ब्युरोक्रेसीने त्या गोष्टी बरोबर होत आहेत की नाही, जात आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. परंतु याच्यावरती निर्णय काय करायचा आहे
हे वैद्यकीय सल्लागारच ते देऊ शकतात, दुसरं तिसरं कोणी देऊ शकणार नाही आणि कोणाचं ऐकूही नाही याच्यावरती. तुमच्या आताच्या या विस्तृत उत्तरात 2 प्रश्न निर्माण होतात. पहिला म्हणजे गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला काही दिला नाही, तर आता केलं, आता देतील किंवा काय वगैरे वगैरे. तर मुद्दा त्यातला असं की सातत्यानं केंद्र हा महाराष्ट्राविषयी दुजाभाव बाळगतं का? इतिहासात असं म्हणजे अगदी प्राग इतिहासा काळापासून ते आत्ताच्या इतिहासापर्यंत असं दिसत आलेलं आहे की महाराष्ट्र नेहमीच केंद्राला आव्हान वाटत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे केंद्राने महाराष्ट्राच्या नेत्यांना असेल, महाराष्ट्राच्या राजकारणाला असेल, सतत डावलणं किंवा बाजूला ठेवणं असं सातत्यानं केलंय. ते तसं होतंय असं तुमचं मत आहे का? आणि असेल तर याला मार्ग काय? खरं तर त्यावेळेचा जो महाराष्ट्र होता त्यावेळेला महाराष्ट्राशी त्यांनी तसं वागणं हे आपण स्वाभाविक धरू शकतो, कारण महाराष्ट्र तसा होता. आपण सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय ना. हो हो. आजचे एकूण पाहता की दिल्लीने किंवा केंद्राने तसं वागायची आवश्यकताच नाहीये, गरजच नाहीये. म्हणजे तुम्ही तेव्हाच म्हणजे 60-70च्या दशकामधलं म्हणताय? विनोद सोडा, परंतु मला असं वाटतंय की ही वेळ केंद्राने आणि राज्यांनी हातात हात घालून लोकांसाठी काम करण्याची आहे. हे काही वाद घालण्याची आत्ताची वेळ नव्हे. राजकीय तर नाहीच नाही. तुम्ही जर गेल्या काही महिन्यांमध्ये जर पाहिलं असेल तर मी पंतप्रधान लिहिलेली 2 पत्र असतील किंवा मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलेली पत्र असतील किंवा त्यांना केलेले फोन असतील किंवा त्यांच्याशी मी झूम वरती जे काही बोललो असेल, हे राज्याच्या हिताचं होतं आणि ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षात आहे ह्या गोष्ट म्हणून सांगण्यासाठी म्हणून गेलो नव्हतो किंवा ती भूमिका मी बजावली देखील नाही. आज या सगळ्या गोष्टीच्या तावडीतनं लोकांना बाहेर काढणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. बाकीचं राजकारण गेलं तेल लावत. परंतु आता लोकांना यातनं बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. मग ते सगळ्या दृष्टिकोनातनं. बरोबर. यातलाच म्हणजे त्या मगाशच्या उत्तरातला जो 2 प्रश्न म्हणाला त्यातला पहिला विचारला. दुसरं असं की तुम्ही आता बोलताना म्हणालात की ते रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात काही जण तुम्हाला ते उद्योगपती किंवा जो कोण आहे तो येऊन भेटला. तर मला हाच प्रश्न पडलाय की जेट विमान कंपनीचा काही विषय असला तर ते कर्मचारी तुमच्याकडे येणार, मग मालक तुमच्याकडे येणार, आणखी काही राजकीय मतभेद असले तर कुठला तरी राजकीय नेता तुमच्याकडे येणार, किंवा आता सुद्धा गेल्या आठवड्यात तसे काही महत्वाचे भेटीगाठी साठी माणसं तुमच्याकडे आलेली होती, उद्योग क्षेत्रातली, राजकारणातल्या त्याच्या बातम्याही आलेल्या होत्या. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे राज ठाकरे हे म्हणून एक व्यक्तिमत्व आणि त्यावेळेला त्याचबरोबरीनं मनसे याची जर तुलना केली तर अत्यंत विसंवादी दिसते. म्हणजे तुमच्या तुलनेत मनसेची ताकद किंवा मनसेच्या ताकदीच्या तुलनेत तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव किंवा काय हे खूप व्यस्त प्रमाण वाटतं. ते असं का आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्या मागचं काय कारण काय दूर करायला हवं त्यासाठी? ते असं नाहीये. मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे म्हणून राज ठाकरे. माझं तोंड आहे आणि माझ्या सहकार्यांचे हात आहेत, या कॉम्बिनेशन वरतीच सगळा पक्ष असतो. कदाचित माझं कडवट बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेल आणि माझे जे सहकारी आहेत यांच्या हातवारांमुळे ते लक्षात राहत असतील, पण असं नाहीये. हे शेवटी पक्ष म्हणूनच नेता ओळखला जातो. मी काही असा नाहीये की मी नुसतं एक व्याख्यान देणारा कोणीतरी माणूस आहे आणि म्हणून मला लोक ओळखतात, असं नाहीये. ते एका राजकीय पक्षाचा नेता म्हणूनच माझ्याकडे बघितलं जातं आणि माझे सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक यांची जी ताकद आहे त्यानेच माझी ओळख आहे. हे तत्वता बरोबर आहे म्हणणं, म्हणजे त्याच्यात काही शक्य नाही. 1000 लोकांचं नाव घेण्याच्या ऐवजी एक नाव घेता ना, ते माझं घेता. पण ती जी तत्वता ते बरोबरच आहे, त्याच्यात काही माझं दुमत नाही. पण मग म्हणजे मला म्हणायचं असं की राज ठाकरे यांची व्यक्तिमत्वाचा जो काही प्रभाव किंवा महत्व असेल, राजकारण्यांना असेल, उद्योजकांना असेल, आणखी कोणाला असेल, ते अबाधित आहे.
पण मनसे तर मात्र अबाधित नाही, हे असं का होतं? याचं का हे बघा, तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो की यश आहे ना, यश हेच सगळं सांगतं. म्हणजे तुम्हाला माहिती नसलेली अशी माणसं ज्या वेळेला निवडून येतात त्यावेळेला तुम्हाला त्याचं महत्व कळायला लागतं. पण जेव्हा ती निवडून आलेली नसतात त्यावेळेला तुम्ही म्हणतात हे संपले की काय. आज जर साधारणपणे सर्वसामान्य माणसांना जर एक प्रश्न विचारला की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींनंतर कोण कोण माणसं आहेत, तर सांगता पण येणार नाही. आज राज्य मंत्रिमंडळामध्ये जर समजा मुख्यमंत्र्यांच्या नंतर एक दोन जण सोडले तर मंत्रिमंडळातील माणसांची नावं नाही सांगता येणार. सर्वच राजकीय पक्षांमधले जो प्रमुख माणूस असतो ते सोडून बाकीच्यांची नावं व्हायला त्या त्या पदांवरती खूप वेळ घालवावा लागतो आणि किंबहुना त्या पदावरती यायला किंवा आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होतात. आज कित्येक लोकांना या गोष्टींचा मुळात राजकीय इतिहासच माहित नसतो की अनेक राजकीय पक्षांचा इतिहास काय किंवा हे कधी आले, कसे आले, काय काय झालं ते. कित्येक लोक कोणाला माहिती पण नव्हती. पण ती जेव्हा सत्तेमध्ये आली त्यावेळेला ती लोक माणसं कळायला लागली. आणि जर समजा तुम्ही स्थानिक पातळीवरती जर समजा सगळ्या ठिकाणी गेलात, आज माझ्या पक्षाला 15 वर्ष झाली आहेत. 50-50, 60-60 वर्ष झालेल्या पक्षांमधली लोक लोक ओळखत नाहीत. माझं काय घेऊन बसलंय? लोक ओळखणं हा मुद्दा नाही, म्हणजे पक्ष म्हणून उभा राहणं, आश्वासक वाटणं, पर्याय म्हणून याच्याकडे बघावं असं वाटतं, ते का त्याच्याविषयी मुद्दा आहे तो. ही गोष्ट तुम्ही एक बघा की 2009, 2010, 2011, 2012 तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच दिसत होती. 2014 मोदी लाटेनंतर सगळेच राजकीय पक्षांना जरा थोडी जरा काही चापट्या बसल्या, त्याच्यामध्ये मलाही बसल्या. साधारण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हो, माझ्या 15 वर्षाच्या पक्षाचं तुम्ही काय बोलताय? ज्या एका पक्षाने या देशामध्ये 65 वर्ष सत्ता गाजवली, सत्ता, त्या काँग्रेसची परिस्थिती बघा. मी कोणाची बरोबरी, माझी तुलना किंवा डावं उजवं असं नाही माझं म्हणणं आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टीला एक प्रोसेस असते. त्या प्रोसेस मधनच तुम्हाला जावं लागतं. कदाचित असं झालंय का की तुमच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, म्हणजे पहिल्याच मॅच मध्ये एखाद्याचं जर शतक झालं तर तो पुढच्या मॅचलाही, पुढच्याच कसोटीतही शतक झळकावणार. तसं तुमचे पहिल्याच निवडणुकीत 13-14 आले आणि नंतर मग तो काही प्रभाव दिसला आणि त्याच्यामुळे झालं असेल काय? एक राजकीय पक्षाच्या नेत्यांकडनं लोकांच्या अपेक्षा असतात. तुम्ही जर समजा कुठच्याही पक्षाचा इतिहास जर समजा काढलात तर अपेक्षा असणं, पराभव होणं तुमचा आणि लोकांच्या अपेक्षा असणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही जर समजा पकडलं 84 साली आपले कैलासवासी अटल बिहारी वाजपेयीजी, भारताचे माजी पंतप्रधान, हे पराभूत झाले होते. पण ते मतांमध्ये पराभूत झाले होते. वाजपेयी पराभूत नव्हते झाले. अटल बिहारी नाव हे तिकडेच होतं, अटल बिहारी वाजपेयी नाव तिकडेच होतं. मतांमध्ये पराभूत झाले असतील. तशी परिस्थिती असते. मतांमध्ये काही वेळेला तुम्ही पराभव पत्करावा लागतो तुम्हाला. इंदिरा गांधी पडलेल्या होत्या. 77 सालच्या निवडणुकीमध्ये स्वतः इंदिरा गांधी पडल्या होत्या. बरं कोणी हरवलं होतं? राजनारायण. आठवतात का कोणाला? राजनारायण. आणि हे असले चढ उतार हे प्रत्येक राजकीय पक्षातनं गेला हो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर समजा तुम्ही शिवसेनेचं घेतलं तर महानगरपालिकेला आलेल्या निवडणूक जागा ह्या खूप प्रचंड होत्या. मी जर चुकत नसेल तर साधारणपणे 40-45 का 50 जागा काहीतरी आल्या होत्या तेव्हा. नंतरच्या निवडणुकीला परत ते घसरत गेलं प्रकरण. मग सगळं परत परत उभं राहतं. हा सगळा भरती ओटीचा प्रवास हा प्रत्येक राजकीय पक्ष त्यातनं कोणालाही सुटलेला नाही. कोणी त्यातनं जावंच लागतं प्रत्येकाला त्यातनं. आणि मी जे लहानपणापासून जे मी राजकारण पाहत आलेलो आहे सगळ्या या भरती ओटीचं, त्याच्यामुळे मला भरतीने भरतं येत नाही आणि ओटीने वाईट वाटत नाही. असं असेल तर मग आपोआपच वरती जाणार, आपोआपच खाली जाणार, मग आपण काही करायला नको अशी अवस्था येऊ शकते का? असतील हवी तर देईल खाटल्यावरी या भूमिकेत नाहीये मी. काम ह्या गोष्टींचं करावंच लागतं. आता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली, त्याच्यात लॉकडाऊन सुरू झालं, त्याच्यात ही महामारी सगळी सुरू झाली, त्याच्यामध्ये हे सगळं प्रकरण सुरू झालं,
आता ह्यातनं मार्ग काढता 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 आपल्याला पुढे राजकारण बघायला लागेल ना. पण पहिला मगाशी आपण ज्याच्यातनं सुरुवात केली तेच माझं म्हणणं आहे, पहिला समाज तो राहिला तर निवडणुका आहेत. तोच जर घरात राहणार असेल तर आम्ही मतदानाला उतरा कोण उतरणार? याच्यात मगाशी एक वेगळाच मुद्दा तुम्ही म्हणला तर प्रत्येक पक्षातला एक एकच किंवा नेताच वगैरे या अर्थाचा. मग हा मुद्दा खरं म्हणजे दोन पक्षांना लागू होत नाही असा राजकीय इतिहास आहे. एक तर डावे, आता ते फारच कमी शिल्लक राहिले बिचारे, आणि दुसरा भाजप, हे जे ज्याला काडर बेस्ड म्हणतात, आम्ही कार्यकर्ता आधारित पक्ष आहे. पण आता भाजप सुद्धा एकाच नेत्याच्या भोवती चालणार आहे असा तुमच्या म्हणण्याचा अर्थ? पूर्वी काय होतं, अटलजी आणि अडवाणीजी हीच दोन माणसं होती ना, चेहरे कोण होते, हीच दोन माणसं होती. आता नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींच्याकडे बघून लोक मतदान करतात, दुसरं कोणाहीकडे बघून लोक मतदान करत नाहीयेत भाजपला. आणि हे भारतीय जनता पक्षाला देखील माहिती आहे. आणि हे असंच असतं, शिवसेनेच्या हातामध्ये ज्या वेळेला सत्ता आली त्यावेळेला शिवसेने बाळासाहेबांकडे बघूनच सत्ता आली. पण म्हणजे मग थोडक्यात सांगायचं ना तुम्हाला पटेल असं, तर मी लोकसत्ता घेतो गिरीश कुमारांचा अग्रलेख वाचायला. हे जरा अन्यायकारक आहे. पण तुम्हाला उदाहरण द्यायला उदाहरण म्हणजे पटकन पटेल असं, नाही तर मला 100 उदाहरणं द्यावी लागली असती. हे म्हणजे गप्प करणारं उदाहरण या अर्थाने. पण राजकीय पक्षांत तसं नाही आहे ना. राजकीय पक्ष एवढी मोठी ती त्यांची व्यवस्था, आणि मग विशेषतः भाजप आणि डाव्यांविषयी, बाकीच्या मी करुणानिधी म्हणायचं नाही, राष्ट्रवादी म्हणायचं नाही, शिवसेना नाही, मग काही प्रमाणात मनसे पण नाही. पण मग असे राजकीय पक्ष आपल्याकडे तयारच झाले नाहीत असं म्हणायचंय का तुम्हाला? पण लोकांना मतदान करताना एक तर त्यावेळेचं कुठचं तरी मोठं आंदोलन तरी लागतं. मला 98ची निवडणूक मला अजूनही आठवते. कांदा या विषयावरती झाली होती. राजकीय पक्ष भिक्ष सगळं सोडा, फक्त कांद्याचे भाव वाढले या एका विषयावरती भारताची लोकसभेची निवडणूक झाली होती. या देशात, मला परदेशाचं मला माहिती नाहीये, परंतु या देशामध्ये निवडणुका या प्रतीकांवरती होतात, हे सत्य आहे. मग प्रतीक कधी नेते असतात, प्रतीक कधीतरी आंदोलनं असतात, किंवा प्रतीक कधीतरी कांदा असतो. आता तुम्ही मगाशी तो निवडणुकीचा दाखला दिला. 2014च्या लाटेमध्ये अनेक पक्षांना फटका बसला, तुमच्या पक्षालाही फटका बसला. तर मग आता प्रश्न असा की त्या सगळ्या कालखंडामध्ये कुठली पावलं आपल्या पक्षाने टाकलेली योग्य होती आणि कुठली अयोग्य होती, असं तुम्ही जेव्हा मागे वळून बघता तेव्हा तसं तुम्हाला सांगता येईल का? मला सांगता येईल, मला आता तुम्हाला नाही सांगता येणार. पण काही पावलं चुकली असं वाटतं? काही पावलं नसतात चुकत. तुम्ही जर एखाद्या विचाराने जर समजा कन्व्हिन्स असाल ना, तुम्ही पूर्णपणे त्याला कन्व्हिन्स असाल, तर तुम्ही ती पावलं अत्यंत कन्व्हिक्शनने टाकत असता. कदाचित त्यावेळेला तुम्हाला त्याचं यश येत नाही, परंतु त्या गोष्टींचं यश कालांतराने येतं. काही गोष्टी तुम्ही ज्यावेळेला बोलत असता त्यावेळेला त्या तुम्हाला किंवा समाजाला तेव्हा नसतात पटत, पण ते हळूहळू नंतर त्या पटायला लागतात की नाही, हा बोलला होता, बरोबर बोलला होता, ह्याने अगोदर सांगितलं होतं, ह्याने ह्या गोष्टी कळवल्या होत्या आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला त्यावेळेला कदाचित पराभव देतो, अपयश देतं, परंतु ते कालांतराने त्या गोष्टी होतात. जर एखाद्या गोष्टींकडे तुम्ही, त्या विचाराकडे जर समजा तुम्ही पूर्णपणे 100% कन्व्हिन्स असाल तर. पण आज ह्याचं हिट म्हणजे हे कसं आहे माहितीये ना, ह्याचं आयटम सॉन्ग चाललं म्हणून मी आयटम सॉन्ग टाकलं पाहिजे, ह्याला काही लॉजिक नाही हो. तुमचा चित्रपटाचा आवडता विषय आला. नाही मान्य मला, परंतु ते सगळेच बघतात. पण प्रश्न असा आहे की एका चित्रपटात चाललं, अच्छा ये चलता है क्या, म्हणून मग मी पण करायला गेलो, असं नाही होत. तुम्ही कुठच्या भूमिकेवरती कन्व्हिन्स आहात, ती भूमिका आज पटणार नाही, उद्या पटेल, पण तुम्ही कन्व्हिन्स आहात ना, हे महत्वाचं. या अनुषंगाने परत एकदा दोन प्रश्न चांगले महत्वाचे येतात. एक तर तुम्ही काहीतरी वेगळा आणि चांगला प्रयोग करायचा म्हणून तो
राज्याच्या विकासाचा आराखड्याचा प्रयत्न केला. ती अतिशय चांगली, कारण कुठला राजकीय पक्ष अशा पद्धतीने करत नाही. मग असं असून सुद्धा त्याला तितका प्रतिसाद मिळायला हवा होता तो लोकांकडून मिळाला नाही. मग अशा वेळेला प्रश्न असा की ते पाऊल चुकलं का लोक त्याच्यात त्यांना महत्व कळलं नाही? त्याला मी 2-3 ह्याची उत्तर आहेत. त्यातलं पहिलं उत्तर असं आहे की ज्या दिवशी मी तो विकास आराखडा मी ज्या दिवशी जाहीर केला षण्मुखानंद हॉलमध्ये, दसरा होता मला असं वाटतं, नाही दसरा नाही, घटस्थापनेचा दिवस होता, नवरात्राचा. आणि त्याच वेळेला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटली. काय काय आवाज ब्रेक झाला? हॅलो. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटली. हो, ओके. सो सगळा फोकस त्या तिकडे गेला. कारण आपल्याला काय विकासामध्ये थोडी आपल्याला इंटरेस्ट आहे, आपल्याला इंटरेस्ट आहे हा राजकारणामध्ये. त्याच्यामुळे सगळा फोकस हा राजकारणाकडे गेला, सगळ्यांचाच राजकारणाकडे गेला. त्याच्यामुळे तो त्या दिवशीचा जो फोकस इकडे होता तो काही क्षणानंतर तो तिकडे गेला. नंबर 1. नंबर 2, तो विकास आराखडा जाहीर करायच्या अगोदर मी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये फिरत होतो त्या वेळेला महाराष्ट्रातले असंख्य पत्रकार ते अत्यंत कुत्सितपणे मला पत्रकार परिषदेमध्ये विचारायचे, काय त्या ह्याचं ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, काय ते अजून दिसत नाही ब्ल्यूप्रिंटचं, तुम्ही एवढं सभेमध्ये सांगितलं होतं. ज्या दिवशी जाहीर केली त्याच्यानंतर एकानेही वाचलेली नाही. याचं कारण तिरकं बोलणं एवढंच फक्त त्यांना हवं होतं. विकास आराखडा आहे, असेल विकास आराखडा, काय आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी. इतर पुस्तकं कधी वाचत नाहीत, ते विकास आराखडा काय वाचणार. अजूनपर्यंत मला कोणी त्याच्यावरती प्रश्न विचारला नाही, त्याच्यानंतर जाहीर होऊन पण इतक्या वर्षात. त्याच्यामुळे त्याच्यात काही त्यांना इंटरेस्ट फारसा काही नसतो. आता 2014ला आलेला आहे, तो 2014ला मी जाहीर केला होता. आता 2021 आहे. आम्हाला त्याच्यामध्ये अजून काही बदल करावे लागणार मोठ्या प्रमाणावरती, कारण परिस्थिती बदलली, सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. त्याच्यानुसार आम्हाला काही बदल करावे लागणार. ते बदल आता सध्या सुरू आहेत. नाही, मग याच्यात पोटात एक प्रश्न तयार होतो की 95 ते 99 या काळात सेना भाजपचं सरकार होतं. मुंबईमध्ये 55 उड्डाण पूल झाले, मुंबई पुणे अति जलद महामार्ग बांधला गेला, तरी सुद्धा सेना भाजप हरलं. विकास आराखड्यासारखा एक नवीन प्रयोग तुम्ही सांगायचा प्रयत्न केलात, तरी सुद्धा मनसेला तितकं यश मिळालं नाही. याचा अर्थ निवडणुका आणि विकासाचं राजकारण किंवा विकासाची भाषा यांचं कधी जुळत नाही. राजकारण वेगळ्याच पद्धतीने चालतं, निवडणुका वेगळ्याच पद्धतीने चालतात असं वाटतं. मला पण तो पडलेला प्रश्नच आहे. मला नाशिक महानगरपालिकेमध्ये आम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्या काही नुसती काही डागडुजी नव्हती, त्या अगदी मेजर मोठ्या प्रमाणावरती आणलेल्या त्या गोष्टी होत्या. म्हणजे तिकडच्या नाशिक शहराचा आम्ही पाण्याचा प्रश्न पण संपवून टाकला पुढच्या 50-60 वर्षांचा. तिकडचं बोटॅनिकल गार्डन, म्हणजे जे उद्योगपती आजपर्यंत कधी कुठच्या शहरामध्ये, मुंबईमध्ये त्यांनी काय कधी त्यांना बोलवलं गेलं नाही, अशी लोक ज्यावेळेला मी नाशिकमध्ये आणली आणि अनेक विविध कामं तिकडे झाली, केली, लोकांसमोर आज आहेत. तिकडचे रस्ते जर बघितले, म्हणजे मला हे आठवतंय की ती महानगरपालिका आमच्या हातात गेली, त्याच्यानंतर वर्ष का 2-1.5 वर्षानंतर आपले इथले चॅनलचे सगळे लोक पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे दाखवा, रस्त्यावरचे खड्डे दाखवा म्हणून रस्त्यावरचे खड्डे मुंबई, ठाणा, बिणा सगळीकडचे दाखवत होते. तर हे मला नाशिकच्या पत्रकारांनी सांगितलेलं. ते बोलले की आम्हाला विचारलं गेलं की नाशिक मधले खड्डे दाखवा. ते बोलले अहो नाहीये तिथे, तर दाखवू काय. आता अशा प्रकारचे रस्ते हे त्यावेळेला नाशिकमध्ये आम्ही केले. अशा प्रकारचे रस्ते कधी पाहिले पण नव्हते, किंवा त्या काळामध्ये झालेल्या गोष्टी ज्या होत्या त्या कधी लोक तिथे अपेक्षितच नव्हते त्यांना की असं काम होईल. आजही लोक सांगतात की इतक्या वर्षामध्ये असं कधी काम झालेलं आम्ही बघितलं नाही आणि त्याच्यानंतर बघत नाही होत. पण ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला त्या कामांचा काही संबंधच नव्हता. मी माझ्या भाषणामधनं मी नेहमी तिथे पण मी सांगत आलो की अरे तुम्हाला जर समजा प्रगती नकोच असेल आणि नुसतंच जर समजा राजकारण त्याच्यावरती जर समजा मतदान करायचं असेल तर मग हा विकास हवा कशाला. मी आमच्या सगळ्या लोकांना सांगतो ना की नुसता समाज सुशिक्षित असून नाही चालत, तो सुज्ञ असावा लागतो. तो सुज्ञ असेल
तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात. नुसतंच सुशिक्षित समाज आहे याला काय अर्थ आहे? आणि त्यांना जर समजा कुठचीच गोष्ट माहिती नसेल, राजकारण माहिती नसेल, इतर काही अंग माहिती नसतील, तर काय करायचं? मला असं वाटतं इतर अंग त्यांना माहिती असली पाहिजे. म्हणजे बाळासाहेब नेहमी एक वाक्य सांगायची व्यंगचित्रकाराच्या बाबतीतलं, की व्यंगचित्रकार हा व्यंगचित्रकार का असतो? कारण तो त्या 2 ओळींच्या मधलं वाचतो. सुशिक्षित सुज्ञ समाजाला वर्तमानपत्रांच्या किंवा चॅनलवरती बातमी देत असताना त्या ओळींच्या मधलं वाचता आलं पाहिजे, की ह्याच्यातलं राजकारण काय आहे, हे नक्की काय आहे, हे आपल्याला फसवतायत का? आता सद्यस्थिती काय आहे, आपण कुठे उभे आहोत, आपल्याला कुठे जायचंय आणि आपल्याला सांगितलं जाते हे बरोबर आहे का चुकीचं आहे, ते कोणाच्याही बाबतीत पडताळून पाहणं आवश्यक आहे. तर तो सुशिक्षित, तो सुज्ञ. म्हणजे आपल्याकडचे मतदार केवळ लाटेवरती जातात असं वाटतं मग लाटा निर्माण करण्यात जो यशस्वी होतो तो जिंकतो असा अर्थ त्याचा? तर आलंच आहे आतापर्यंत. सध्या करोनाच्या लाटेवरती स्वार आहेत सगळे, दुसऱ्या लाटेवर. करोनाची जिंकून देणारी नाही. ती जिंकून देणारी नाही, ती हरवणारी आपल्याला. पण आपल्याला त्यातनं मार्ग काढावा लागेल तरच जिंकू आपण. बरोबर. पण असं वाटतं की कित्येकदा असा प्रश्न पडतो, आता विरोधामधले असले तरी तुम्हाला काही गोष्टी ज्या चांगल्या ज्या आहेत त्या चांगल्या तुम्हाला बोलायलाच लागतील. अजित पवारांनी देखील पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठं काम केलं. काय आलं नशिबी? पराभव. म्हणजे शेवटी मी एक स्वप्न पाहिलं ना, एक नाशिकच्या संदर्भामध्ये मी एक स्वप्न पाहिलं की बाबा अशा प्रकारची एक गोष्ट आपल्याला इथे करता येईल, ही माणसं आपल्याला इथे आणता येतील. लोकांनी जर साथ दिली आम्हाला तर हुरूप वाढतो ना, तर हुरूप येतो ना आपल्याला काम करायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो, नाशिक ही एकमेव महानगरपालिका अशी होती त्या 5 वर्षामध्ये, की त्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये विरोधकांनी एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही केला. एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हे थोडस हे चांगलं आहे का वाईट आहे? नाही, काय उदाहरण म्हणून हे जरी चांगलं झालं तरी माझा प्रश्न त्यातला असा आहे की मग आपण आपल्या पराभवासाठी इतरांना जबाबदार धरू लागलो असं होतं का? कारण मग काही जणांना यश मिळतंय ना, मग त्यांना का मिळतंय? मी माझ्या शेवटच्या नाशिकच्या भाषणामध्ये मी हेच म्हटलं होतं की मग जे आता इतर वागतायत त्याप्रमाणे राज ठाकरे वागेल. सोपं आहे ना. मग कसं होतं ना की आपण हे बघा, कामाची अपेक्षा धरायची आणि निवडणुकीच्या वेळेला आपण काहीतरी वेगळ्याच विषयांवरती मतदान करायचं, असं करून नाही चालणार. कसं होतं की ज्याच्यातनं अशा शेवटी गोष्टींमधनं, मी माझ्या बाबतीतलं म्हणत नाहीये, इतर कोणाच्याही बाबतीतलं, अशा गोष्टीतनं मग ती जी लोक असतात ना ते वेगळा विचार करायला लागतात आणि म्हणतात की नाही, ह्यांना हे नको आहे ना आपल्याला, अच्छा या प्रकारे या मार्गाने होत आहे ना, त्या मार्गाने जाऊ आपण. मग आपण कुठे अडकतो? वर्षानुवर्ष तेच खड्डे, वर्षानुवर्ष तशीच रस्ते, वर्षानुवर्ष तसेच फुटपाथ, वर्षानुवर्ष तशाच गोष्टी पडलेल्या असतात. पावसाळा आला की आपले नाले सफाईला सुरुवात करायची तरी पाणी तुंबतंय, अनेक गोष्टी तशाच घडतायत. मग ह्या सगळ्या गोष्टी तशा राहायला लागतात आणि मग आपण वर्षानुवर्ष त्याच बातम्या वाचतो. याला पर्याय काय? समाजाने काम केलं तर शाबासकी द्यावी, समाजाने काम नाही केलं तर बाजूला करावं. हे ज्या दिवशी घडेल, म्हणजे मी तो जो सगळ्यात मोठं उदाहरण हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं इंग्लंडचं आहे. चर्चिलने हरवलं त्यांना, विन्स्टन चर्चिल, की ते वी फॉर विक्टरी फेमस त्यांची ती साईन, आणि या सगळ्या एवढा सगळा त्रास सगळा युरोपने सहन केल्यानंतर ज्यावेळेला इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेला विन्स्टन चर्चिल हरले. आणि त्यावेळेला जेव्हा समाजामध्ये विचारलं गेलं की तुम्ही का नाही मतदान केलं त्यांना, तो समाज देखील किती काय म्हणतो त्याला आपण, पुढारलेला असेल विचार करा, किंवा सुज्ञ असेल विचार करा, की त्यांनी सांगितलं की युद्ध काळात तो योग्य होता, शांततेच्या काळात नाही. त्यांची चूक त्यांना नंतर कळली की आपण बरोबर नाही केलं, नंतर परत विन्स्टन चर्चिल निवडून आले, तो भाग वेगळा.
परंतु अशा प्रकारे देखील एक समाज विचार करतो. चांगल्याला चांगलं म्हणणं किंवा चांगलं काम केलं तर त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारणं आणि चुकीच्या गोष्टी केल्या आणि भ्रष्टाचार केल्या तर त्याला घरी बसवणं पहिली 5 वर्ष, हे जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत शासन होत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. आपल्याकडे जर समजा कुठचाही गुन्हा केल्यानंतर जर समजा कोर्टामधनं बेलमधनं सुटणार असतील आणि इतर गोष्टींमधनं जर समजा सुटणार असतील, तर त्या कायद्याची जर भीतीच नसेल तर तुमच्याकडे म्हणजे अशा प्रकारची गुन्हेगारी वाढणारच आहे. त्याच प्रकारे जर समजा आपण राजकारणामध्ये घेतलं की काहीही काम न करता फक्त निवडणुकीच्या तोंडावरती पैसे वाटायचे आणि ह्याच्यातनं फक्त तुम्ही मतदान करवून घ्यायचं त्याच लोकांकडनं, हे जर होणार असेल तर त्याला जर त्याच वेळेला कडक शासन झालं तर त्याला समजेल की हे असल्या गोष्टी करायच्या नाही, इथे करायचं असेल तर काम करायचं. लोकांनी ह्या गोष्टींचं शासन करणं गरजेचं आहे, लोकांनी या गोष्टींच्या शिक्षा करणं गरजेचं आहे मतपेटीतनं. हे ज्या दिवशी घडेल, आशावादी आहे मी, मला घडेल अशी अपेक्षा आहे, होईल. पण तुम्ही तो मगाशी विकास वगैरे मुद्दा मांडलात, त्याच्याबरोबरीने तुम्ही आणखी एक मुद्दा घेतलेला होता. तो मुद्दा आता कुठे आहे, त्या मुद्द्याचं स्थान काय आहे, आणि तो मुद्दा म्हणजे मराठीचा. मराठी हा मुद्दा अजूनही कालातीत आहे का, तो कालबाह्य झाला असं वाटत नाही का? आता मुंबईचा जर घेतलं तर मुंबईच्या 36 पैकी 26 मतदारसंघात मराठी आता पालघर, डहाणू, डोंबिवली, बिंबिली आणखी कुठे कुठे गेलेले आहेत. मराठी करणं हे कितपत शहाणपणाचं सध्याच्या काळात आहे, आणि तुम्हालाही सुद्धा तो मुद्दा तुम्ही लावून जाणार आहात का? तो योग्य वाटतो का तो मुद्दा? मला मराठीचा मुद्दा अत्यंत योग्य वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा विचार करत असताना आपण मुंबईवरनं महाराष्ट्राचा विचार करणं हे चुकीचं आहे. ही मुंबईत काय परिस्थिती आहे, मग महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे. आणि मुंबईत आता मराठी टक्का किती राहिलाय आणि मुंबईमध्ये मग इतर समाजाचा टक्का किती वाढलाय वगैरे, ह्या व्हॉट्सअपवरनं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यावरती विश्वास न ठेवता प्रत्येक मराठी माणसाने जर समजा मराठीसाठी मला काय काय योगदान देता येईल याच्यासाठी जरी काम केलं तरी ह्या सगळ्या गोष्टी होतील. परंतु असं होणार नाही ना, की कसं होतंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये पश्चिम बंगालची आता निवडणूक झाली. या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये एके दिवशी मला कानावरती पडलं की अमर्त्य सेन यांनी बंगाली अस्मिता याच्यावरती स्टेटमेंट केलं. आता नोबेल पारितोषिक अमर्त्य सेन यांनी बंगालच्या अस्मितेवरती स्टेटमेंट करावं, यातनं मला असं वाटतं महाराष्ट्रातले जे विद्वान आहेत यांनी विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातले विद्वान राजकीय मतं व्यक्त करतात का? करायला पाहिजेत. मी मागे एकदा एका कुठच्यातरी साहित्य संमेलनाला गेलो होतो, बहुधा चुकूनच बोलवलेलं असावं मला, पण सांगलीला. आणि तिथे मी हे सांगितलं होतं की कुठे आहेत आमचे पत्रकार, कुठे आहेत संपादक, कुठे आहेत, कुठे आहेत आमचे कवी, कुठे आहेत आमचे लेखक, कोणी बोलत का नाही या विषयावरती? आणि ह्या विषयावरती येणं गरजेचं आहे. आताच मला असं वाटतं तुमचं पुस्तक आलंय, उत्तम पुस्तक आहे ते. पण अशा प्रकारे असंख्य बाजूनी, सगळ्या बाजूनी, एक मला असं वाटतं मी चुकत नसीन तर एक 50, 60, 70 वर्षापूर्वीचा एक काळ असेल, 40 वर्षापूर्वीपर्यंत असेल, ती चहूबाजूने एक मराठीसाठी काहीतरी लिहिलं जायचं. मग त्या कविता असतील, मग त्याच्यामध्ये काही गाणी असतील. मला आता मराठीमध्ये संगीतकार पण दिसत नाहीत. की त्यावेळेला तर मग मराठीचा एक फोर्स होता की मराठी गाणी, काही सुगम संगीत असेल, काही बालगीतं असतील किंवा काही असेल, पण तसं तुम्हाला दुसऱ्या कुठच्या राज्यांमध्ये दिसणार नाही जेवढं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसेल. एवढं काम संगीतामध्ये झालंय, साहित्यामध्ये झालंय, कवितांमध्ये झालंय, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झालेली कामं आहेत ही. आज त्या प्रकारचं काम किंवा त्या प्रकारचं होतही असेल, नाही अशातला भाग नाहीये, परंतु ते ज्या फोर्सने व्हायला पाहिजे, ज्या ताकदीने व्हायला पाहिजे, त्या ताकदीने आपली माणसं उभी राहणं गरजेचं आहे. मराठी म्हणण्यात काय कोणाला कसली लाज वाटायची? मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत आलो, आजपर्यंत सांगत आलोय, पुढेही सांगेन, की आम्ही म्हणजे
काय म्हणू त्याला आम्ही, की अशी माणसं आहोत, मराठी माणसं अशी आहोत की आम्ही जगाला ओरडून सांगू शकतो की आम्ही कोण आहोत. तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली माणसं आहोत. बाकीच्यांना आहे का सांगायला काही? पण याच मराठीच्या मुद्द्यावर हा बोला. शिवसेनेचा जन्म झाला. त्या शिवसेनेला सुद्धा मराठीचा मुद्दा तितका टिकवता आलेला नाही. सोडावा लागला. मग ते हिंदी भाषिक हवेत, अमुक हवेत, तमुक हवेत. तुमचा जन्म सुद्धा मराठी अस्मिता या मुद्द्यावरती झालेला आहे. मग निदान तो तुम्ही घेतलेला मुद्दा आहे. पण तरी सुद्धा मग मराठीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी का येत नाही? याचं कारण महाराष्ट्र. मला असं वाटतं की अनेक पुस्तकांपैकी तुमचं एक जर पुस्तक वाचलं गेलं तर ह्याच्यातनं अनेक लोकांना त्या संदर्भात त्याचे संदर्भ लागतील. कारण तो खूप मोठा मुद्दा आहे की मांडायला तुम्ही जर गेलात तर तो खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे त्याला काही काळ सांगावे लागतील तुम्हाला त्याच्यामध्ये. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये इतरांना नाकारून जर ते महाराष्ट्राशी प्रामाणिक असतील, समजा एखादा कोणी गुजराती असेल, समजा एखादा कोणी तामिळ असेल, एखादा कोणीतरी पंजाबी शीख असेल. मला अजूनही आठवते आम्ही मी लहान असताना बाळासाहेबांकडे एक व्यक्ती यायची, त्यांचं नाव होतं लाभसिंग छड्डा. उत्कृष्ट उत्तम मराठी बोलणारे सरदार होते. असे असंख्य सरदार आहेत. अनेक गुजराती आहेत जे उत्तम मराठी बोलतात. उत्तम म्हणजे मराठी. म्हणजे माझे एक मित्र आहेत नयन शाह, मी मागे पण एकदा उल्लेख केला होता त्यांचा. ते इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकतात. मी कसं म्हणायचं त्यांना गुजराती? आणि मराठीच्या या संपूर्ण काय गंगेमध्ये जर समजा ही माणसं आपण हातभार लावणार असतील तर मी का नाकारू त्यांना? महाराष्ट्रामध्ये मराठी होण्यासाठी म्हणून मला काही इतरांना नाकारायचं नाहीये. कोणी उद्या सिंधी असतील, अनेक सिंधी लोक आहेत चांगले उत्तम मराठी बोलणार आहेत, त्यांना मुळात मराठी कल्चर माहितीये. अनेक मराठी भागातच हे सगळे जण जन्माला आले, मोठे झाले, वाढले, सगळे या सगळ्या भागातच वाढले, त्यांना माहिती आहेत सगळ्या गोष्टी. परंतु आपणच काही गोष्टी सांगताना आपण आपणच कसरतो की कसं बोलायचं मराठीबद्दल, कशा गोष्टी आपण सांगायच्या. बाकीच्या राज्यांमधली लोक ते ज्या पद्धतीने, ज्या ठामपणाने जे आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या गोष्टींबद्दल जसे उभे राहतात, आपण का नाही उभे राहत? याचं कारण आपण नको त्या भानगडीमध्ये शिरलो, जातीच्या. आमचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला. राजकारणानेच आणलं हे सगळा जातीयवाद, राजकारणानेच आणला. परंतु आजपर्यंत आता इतकं झालं की आता शाळा कॉलेज पर्यंत प्रकरण आलं. पुढचा प्रश्न मी याच्याकडनं, त्या भाषेकडनं जातीवर येणारच होतो. बाळासाहेबांच्या विषयी अनेक जण सांगतात, त्यांचा मोठेपणा की कधी त्यांनी जातीचा हिशोब मांडून उमेदवार किंवा नेता दिला नाही. मग हे आता तो काळ म्हणजे शिवसेनेपुरताही किंवा अन्य पक्षांपुरताही मागे पडला का? आता केवळ जातीच्या अर्थाने एकाने एकमेकाचं कौतुक करायचं झालं तर आडनाव पहिलं बघायचं आणि मग कौतुक करायचं, त्या पातळीवरती आपण येऊन थांबलेलो आहोत. मग आता राजकारणाचं पुढे काय म्हणा? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे. थोडासा मध्ये काय म्हणू आपण त्याला, त्रास झाला असेल या जातीयवादाचा, पण यातनं महाराष्ट्र पहिला बाहेर गेलं असं मला वाटतं. बाकीचे राज्य यायला खूप त्रासदायक होईल, परंतु महाराष्ट्राची एकूण जडणघडण आपण जर समजा पाहिली आतापर्यंतची, आणि जे काही महाराष्ट्राचा जो डीएनए आहे, मराठी माणसाचा डीएनए, तो यातनं बाहेर येईल. थोडासा काही काळ जाईल, त्याला थोडासा वेळ जाईल याला, परंतु यातनं बाहेर येईल. हे ब्राह्मणांचं, हे मराठ्यांचं, हे माळ्यांचं, हे यांचं, म्हणजे मला कळतच नाही हे काय आपण काय करतो. मी परवा दिवशी माझ्याकडे ते एक आपले संभाजीराजे आले होते माझ्याकडे, आपले कोल्हापूरचे, आणि माझा अनेक अशाच गोष्टी बोलता 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 मी त्यांना म्हटलं, हे मागे जे प्रकरण काढलं ना, जेम्स लाईन प्रकरण, कोणालाही माहित नव्हतं. त्यातल्या आंदोलन करणाऱ्या पण लोकांना तिथे त्यांना माहिती असेल की ह्याच्यात काय लिहिलंय, परंतु ते घाणेरडं लिहिलं होतं सगळं. पण त्याचा आपल्याकडच्या कुठच्या लोकांशी काही संबंध नव्हता. बरं, मला मुळात एक गोष्ट कळत नाही, कोण जेम्स लेन?
सध्या करतो काय ते आहे ना, पुढचं तुमचं काय सिरियल का नाटक आहे ना, ती सध्या करते काय, तसा हा जेम्स लेन करतो काय आता सध्या? कोण होता हा जेम्स लेन? मग कोणाच्या तरी सांगण्यावरनं आणि कोणाच्या तरी पॉलिटिकल अँगलवरनं त्यांनी हे पुस्तक लिहिलं का मुद्दामून, की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडाव्यात, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी व्हाव्यात की ज्याच्यातनं काही लोकांना ह्यातनं फायदा व्हावा? आपल्याकडे तपासणीच नाही या गोष्टींची. बस हाणामारा करायला सुरुवात, दुसऱ्या जातीबद्दल आपण विद्वेष पसरवायला सुरुवात. मी महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर देखील जातपात पाहिली होती, निश्चित पाहिली होती. जातीबद्दल अभिमान असणारी माणसं पाहिली होती, पण मी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष असणारी माणसं मी पाहिली नव्हती, जी हल्ली दिसतात. पण मग हे राष्ट्रवादासारखंच आहे ना. राष्ट्रवाद हा स्वतःच्या देशाविषयी प्रेम असणं ह्याच्यात काही गुन्हा नाहीये, पण इतरांविषयी द्वेष असणं हा गुन्हा आहे. परंतु हा राष्ट्रवादाचा विषय वेगळा. इथे एकाच मातीतली पोरं आहोत आपण, सगळे एकाच मातीतले आहोत. आता आपण या सगळ्या याच्यामध्ये जर समजा संभाजीराजांचं अष्टप्रधान मंडळ जर समजा आपण पाहिलं, तर 8 पैकी मी जर चुकत नसेल तर 6 जण ब्राह्मण होते. शिवाजी महाराज नाही, संभाजीराजांचं पण. ओके. आता मला एक गोष्ट सांगा की ही गोष्ट कधीच नव्हती. एक स्वराज्य, आपल्यावरती येणारी ही सगळी आक्रमण आणि ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या जाती, सगळ्या भिंती पाडून सगळेजण एकत्र लढत होते. आत्ताच काय झालंय? आणि या सगळ्या याच्यामध्ये मी मगाशी तो जेम्स लेनचा विषय काढला, त्याने काय जे काय घडड खरकट जे काय त्याच्यामध्ये लिहिलंय, याच्यावरती आम्ही भांडणार, बाकीचे विचारणार काय लिहिलंय, आणि आम्ही इज्जत कोणाची काढणार? हे सांगून आम्ही इज्जत कोणाची काढणार? आमच्या छत्रपतींची, आमच्या महाराजांची, की त्या जेम्स लेनने हे लिहिलंय म्हणून. कोण जेम्स लेन? नाही, मग यातनं प्रश्न असा होतो की जातीचं राजकारण हा राजकारणाच्या प्रगतीला मोठा अडथळा आलेला आहे. हे दिसतं, ते सर्वच पक्षांना तो आहे. विकासाचा मुद्दा हा राजकारणाला तितकासा पोषक नाहीये, त्याच्यावरती राजकारण येऊ शकत नाही. मराठीच्या मुद्द्याच्या त्याचा जो काही एक पोच असायला हवी, त्याच्या मर्यादा आहेत. मग याच्यानंतर माझा प्रश्न म्हणजे मनसे प्रमुख या अर्थाने असं की मग उद्याच्या आणि यापुढच्या राजकारणात मनसेचं स्थान काय असेल असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो, जो माझा आत्मविश्वास मला सांगतो, मी या महाराष्ट्रातल्या सर्व जणांना महाराष्ट्र म्हणून एकत्र आणेन. एवढे जरी आपण एकत्र सगळेजण आलो, त्रासदायक आहे, थोडासा वेळ जाईल, परंतु सगळे होईल, सगळेजण येतील. प्रत्येकाकडे क्षमता आहे. मी अनेकदा सांगत आलो की महाराष्ट्राच्या मातीत जी क्षमता आहे ती युरोप मधल्या कुठच्याही मातीपेक्षा जास्ती आहे. सर्वांगाने आपण खूप श्रेष्ठ आहोत. आपण सांगत आलो आतापर्यंत की आज जवळपास, म्हणजे त्यावेळेला देश ही काही संकल्पना नव्हती, परंतु जर समजा आपण भूमी बघितली, आज जर भारताचा नकाशा पाहिला आणि पाकिस्तानचा नकाशा पाहिला, तर जवळपास 70% या संपूर्ण भूमीवरती मराठ्यांचं राज्य होतं. ते आपण विसरलो. आणि तोच महाराष्ट्र आज कशामध्ये अडकलाय? हा ब्राह्मण आहे, हा मराठा आहे, हा माळी आहे, हा दलित आहे, हा अजून कोणतरी आहे. बाबासाहेबांच्या नावाने जर समजा घोषणा द्यायची असेल तर आम्हीच देणार, तुम्ही द्यायची नाही. ह्यांच्याबद्दल जर लिहायचं असेल तर त्याच जातीतला पाहिजे, त्यांच्याबद्दल जर लिहायचं असेल तर त्याच जातीतला पाहिजे. हा कुठचा महाराष्ट्र हो, ज्याच्या नावात महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे? तिथे आम्ही इतक्या घडड्या छोट्या गोष्टीमध्ये अडकलोय की ज्याच्यातनं आमची प्रगती पण खुंटते, आमची बुद्धी खुंटते, आमच्या सगळंच खुंटतंय. मग आता एक मला म्हणजे मनसेची वाटचाल बघितल्यानंतर पडणारा प्रश्न असा की तुम्ही म्हणता ते होऊ शकेल असं गृहीत धरलं आपण, राजकीय नेत्याचं एक स्वप्न म्हणा, आश्वासन म्हणा, त्याचा विश्वास स्वतःवरचा म्हणा, तर मग याला एक माणसं लागतात, माणसांचा एक बळ लागतो. पण तुमच्या बरोबरची माणसं सोडून जातात असं दिसतं आणि असा आरोप पण वारंवार होतो. त्याविषयी मग तुम्हाला काय म्हणायचं? आता जे माझ्यावरती हा आरोप करतात, थोडस लांब उत्तर असेल, चालेल ना? वेळ
मला नावं घेऊन दाखव. जे सोडून गेले ना त्यांची एक दिवसाची बातमी होती. मी काही कमी लेखत नाहीये. ते सोडून गेले याबद्दल मला वाईट पण वाटलं, पण काहीतरी स्थानिक गोष्टींवर म्हणजे आले माझ्यासाठी आणि सोडून गेले स्थानिक गोष्टींसाठी. असो, मला आपल्याला फक्त एवढीच गोष्ट सांगायची, असा एकही मला एक राजकीय पक्ष दाखवा ज्याची माणसं सुरुवातीच्या काळामध्ये सोडून नाही गेली. असा एक दाखवायचा. तुम्ही शिवसेना काढा, तुम्ही भारतीय जनता पक्ष काढा, तुम्ही सोडून काय गेली. मी तुम्हाला 2009 ची गोष्ट सांगतो. 2009च्या निवडणुकीला, विधानसभा निवडणुकीला हे भाजपचे अतुल भातखळकर आहेत ना, हे भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. भाजपचे भातखळकर? अतुल भातखळकर माझ्याकडे विधानसभेचं तिकीट मागायला आले होते. भारतीय जनता पक्षाचे एक लोखंडे म्हणून होते आता, ते माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. मी त्यांना दोघांनाही सांगितलं, म्हटलं असं करू नका, ज्या पक्षामध्ये तुम्ही इतकी वर्ष वाढलेले आहात, राग आला असेल, काही आलं असेल, तिथेच राहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना अजून 2 माणसं तिकडे होती, त्यांच्या समोर सांगितलंय, विटनेस म्हणून उभा करू शकतो. पण मला फक्त एवढंच सांगायचंय की ह्या असल्या गोष्टी होत असतात, असल्या गोष्टी घडतात. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये किती लोक सोडून गेले. अगदी हेमचंद्र गुप्तेंपासून, जे पहिले महापौर होते शिवसेनेचे, तिथपासून अनेक लोक सोडून गेले. पण जे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा सोडून जातात ना तेव्हा ते एकटे असतात. माझ्या बरोबरचे पण जे अनेक जण जे सोडून गेले ना, काही जण त्यातले, त्यांच्या बरोबर माझा महाराष्ट्र सैनिक नाही गेला, ते एकटे गेले. आणि मला जे मी स्वप्न पाहतोय त्या गोष्टीला थोडा वेळ लागेल, पण स्वप्न मी जे बघतोय हे निश्चित उतरेल. नाही, मग ते आउटगोईंग दिसतंय जास्त, पण इनकमिंगचं काय? म्हणजे मग ती काय, ती आहे, ती तयार होणार आहेत, तुम्ही करणार आहात का? कारण शेवटी माणसं लागणारच ना. माणसं, मी तुम्हाला आता मग सभेला ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं मी आरचे लावतो का? माणसं ज्या वेळेला सभेला येतात, माणसं ज्या वेळेला माझ्याकडे इथे प्रवेश करायला येतात, माझ्याकडे जेवढी प्रवेशाला माणसं येतात, काय गिरीजी, कधीतरी तुम्ही चॅनल पण बघत जा. त्याच्यावरती, कारण खूप गोष्टी आहेत ना, असं असं त्याच्यावरती तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील की किती किती लोकांनी आतापर्यंत पक्षामध्ये प्रवेश केलेले गेल्या, ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये पण प्रवेश केले. लोक येत असतात, पक्ष वाढत असतो, एखाद दुसरा इकडे तिकडे जातो, ठीक आहे, या गोष्टी. आणि ही गोष्ट कोणालाही चुकलेली नाहीये. तुम्ही अगदी भारतीय जनता पक्षाचं घ्या ना. आता पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये किती जण हे तृणमूल काँग्रेसमधले उमेदवार होते भाजपचे, ते परत चालले दादा. ते आले काय गेले काय हा विषय नसतो. प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मग माणसं नव्हती का भाजपकडे? भाजपला तर 52 वर्ष झाली, किती 55 वर्ष झाली, नाही किती 52 सालचा पक्ष. पक्षामध्ये आता साधी गोष्ट घ्या ना, आता महाराष्ट्र राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे, या मंत्रिमंडळातले कित्येक मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले आहेत, काँग्रेसमधले आहेत. अर्थात त्यांना माहिती नव्हतं सोडताना की परत आपल्याला तिकडेच बसायचंय. यातला एक तुम्ही त्या दूरचित्रवाहिनी, आता समजा 2019 निवडणूक झाले ना, 2001 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून किती जण भारतीय जनता पक्षात गेले. आणि ह्या गोष्टी तर प्रत्येक राजकीय पक्षाला चुकलेलं नाहीयेत. मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्हाला माझ्याबद्दल चिंता आहे किंवा माझ्याबद्दल जरा थोडस वाटतं की बाबा नाही, बाबा याला सोडून जाता का, नाही बाकी ज्यांचे सोडले सोडले, त्याबद्दल मला आनंद आहे. चांगला होता हा. माझा मुद्दा असा की ते हे प्रसार माध्यमाविषयी तुम्ही म्हणाला, अलीकडे आणखी एक प्रसार माध्यम, अजून एक विषय तुम्हाला सांगतो. अनेकदा अनेक लोक हे जे ह्याला माणसं सोडून गेले, त्यांची ब्ल्यूप्रिंट कुठे गेली वगैरे असे जे बोलणारे लोक असतात, काही ठराविक काही पत्रकार असतात,
मुळात हे कुठच्या तरी संस्थेच्या खाली नोकरी करत असतात, काम करत असतात. त्याबद्दलही माझं काही मत नाहीये. काही स्वतः निर्माण करून ते चालवणं आणि एका आस्थापनेखाली आपण बसून आपला विचार मांडणं, या दोन भिन्न वेगळ्या गोष्टी आहेत. मी अनेक काही लोकांना सांगतो की एकदा स्वतःचं निर्माण करा, मग जेव्हा तुम्हाला धक्के आणि फटके आणि चटके बसतील तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील की ह्याच्यातनं पुढे जायचं कसं असतं आणि एखादा माणूस जात कसा असतो. ते चेष्टा करायला सोपं आहे हो. बरोबर. नाही, मी चेष्टेच्या अंगाने म्हणतच नाही, पण दुसरं असं की हे तर नाही नाही, म्हणजे हे तत्व म्हणून सुद्धा धोकादायक असू शकेल. याचा अर्थ असा की अंडी घालता येत नाही म्हणून आमलेट वरती भाष्यच करता येणार नाही नाही. भाष्य करणं, बातमी देणं आणि चेष्टा करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही एखादी बातमी दिली की राज ठाकरे सोडून किंवा राज ठाकरेच्या पक्षाला सोडून हा माणूस गेला, मान्य, मला काय म्हणणं गेलाच ना समजा. पण त्याच्यानंतर एका अत्यंत कुत्सित असा चेष्टेच्या स्वरामध्ये काही गोष्टी विचारत राहायच्या. मला तसं नाही, इतर राजकीय पक्षांना पण तेच करत. कळलं का? असं विचारणाऱ्या लोकांसाठीचा माझं हे उत्तर होतं की एकदा ती गोष्ट करा. बरोबर. पण आताच्या राजकारणात दोनच प्रवाह दिसतात. एक हा भाजपवादी, म्हणजे तुमच्यामध्ये मोदीवादी, आणि दुसरा मोदी विरुद्ध. तर या दोन प्रवाहांच्या कडे बघितलं तर मनसे कुठे आहे असं तुम्हाला आता सांगायला आवडेल? गिरीश, एक तुम्हाला गोष्ट सांगतो ना, मी इतकी काय म्हणू त्याला, इतकी भांबावलेली राजकीय आणि सगळ्याच अर्थानेची अशी परिस्थिती मी गेल्या इतक्या वर्षात कधीच पाहिली नाही. मी असं वातावरणच नाही कधी पाहिलं. या संपूर्ण देशामध्ये मला कळतच नाही की ह्यातला कोण कोणाचा शत्रू आहे. म्हणजे शत्रू म्हणजे राजकीय शत्रू, कोण कोणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कोणाचा राजकीय मित्र आहे. एक वेळ अशी आपल्याला वाटायला लागते की नाही आता ह्यांचं वाजलंच बरं का. 2 दिवसांनी कळतं, दोघं एकमेकांना भेटले आणि दोघांनी एकमेकांची चर्चा केली. म्हणजे मला समजलंच नाही की आता मध्यंतरी आता हे इथलं जे सरकार समजा आपण बघितलं, इथलं सरकार बघितलं तर समजा इथे उद्धव ठाकरेंनी हातात आलेलं सरकार, सत्ता, हे फक्त मुख्यमंत्री पद हवं म्हणून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. ते मग वाटलं की बाबा आता काय भाजप आणि ह्यांच्यामध्ये लागली. मग मध्येच काहीतरी बाबा ह्यांचा नरेंद्र मोदींशी बोलणं होतं, नरेंद्र मोदींचं ह्यांचं बोलणं होतं आणि काहीतरी वेगळ्याच विषयावरती होतं की घरी सगळी तब्येत बिब्येत सगळं ठीक आहे ना वगैरे, व्यवस्थित आहे ना सगळं, बाकी काय सगळं ठीक, ह्या लेवलवरती होत. याच्यामध्ये राजकीय मतभेद आपण बाजूला सारून आपण वैयक्तिक काय मतभेद नसतात हे आपण मानलं. पण आत्ताची एकूण साधारणपणे परिस्थिती पाहता, आता परवा दिवशी काहीतरी हे फडणवीस जाऊन शरद पवार भेटून आले. मग कुठेतरी शरद पवार गेले आणि अमित शहा अहमदाबादला कुठेतरी भेटून आले. मग अजून कुठेतरी मला समजतच नाहीये. म्हणजे एक साधारणपणे 2014च्या अगोदरपर्यंत किमान एक होतं की हा विरोधी पक्ष आणि हा सत्ताधारी पक्ष. आता ह्याच्यातलं मला समजतच नाहीये. म्हणजे किमान आत्ता ह्या क्षणाला जर बघितलं तर मला असं वाटतंय की ममता बॅनर्जी एक विरोधी पक्ष आणि भाजप हा एक वेगळा पक्ष. बाकीच्यांचं राजकीय सगळ्या गोष्टी, आणि खरं तर ही वेळ एकतर त्या तुमच्या करोनामुळे आणि त्या सगळ्या पॅन्डेमिकमुळे तर एकतर सगळी काय म्हणतो त्याला, सगळी शिलाई घुसवलेली आहे सगळ्या अख्ख्या परिस्थितीने. पण हा आरोप तुमच्यावरती होऊ शकतो ना, कारण तुम्ही मोदी विरोधक दिसला होता, तुम्ही मोदी समर्थकही दिसला होतात. मग आता हा प्रश्न पडणं साहजिक नाही का? जाहीर करावं ना. मी जाहीररित्या केलं ना. मी टीका देखील जाहीर केली होती आणि समर्थन देखील मी जाहीर केलं होतं की 370 कलम ज्या वेळेला झालं त्यावेळेला पहिल्यांदा ट्विट करणारा मी होतो की अभिनंदन त्याबद्दल, की अत्यंत उत्तम पाऊल उचललं गेलं. मला आता अजून 4 गोष्टी जरा सांगायच्या आहेत. पण याचा अर्थ तुम्ही भाजप समर्थक आहात असं नाही, असं म्हणायचं. पण प्रश्न असा आहे की माझा जर समजा एक विचार आहे, समजा एक मराठीचा आपण पकडूया की माझा मराठीचा एक विचार आहे
माझा हिंदुत्वाचा तर आहेच आहे. ज्या वेळेला हिंदुत्वाच्या गोष्टी मी ज्या दाखवायच्या, रस्त्यावर दाखवायच्या, त्यावेळेला मीच दाखवल्यात. तो भाग असो, परंतु समजा एक माझा मराठीचा मुद्दा आहे, ज्या प्रकारे मी मराठीचा मुद्दा लावून धरतो किंवा मी बोलतो, हे भारतीय जनता पक्षाला पटतं का? हे काँग्रेसला पटतं का? हे एनसीपीला पटतं का? आणि हे आताच्या पटतं का? मग याचा अर्थ या सगळ्या म्हणजे माझ्या पक्षाचाही एक विचार आहे ना. तुम्ही काय पक्ष निर्माण केलात की तुम्ही भाजपच्या बाजूने असलं पाहिजे किंवा भाजपच्या विरोधात असलं पाहिजे असं काही नाहीये. तुमचा एक स्वतःचा पण विचार आहे. हा अर्थातच हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी या काळात जेव्हा समजा मे महिन्यामध्ये असेल, आपण असं गृहीत धरलं महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुढचा असेल, तर तोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊन गेलेल्या असतील. त्या निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार, मनसे कुठे असणार, हे आता खरंच सांगणं कठीण आहे. मी उत्तर टाळत नाहीये, पण एकूण आजूबाजूची परिस्थिती पाहता मला आता समजत नाही आता हे लॉकडाऊन उघडणार कधी. उद्या आपल्याला माहित नाही, हे सांगते उद्या तिसरी वेव आली, परत लॉकडाऊन करा. काहीच आता सगळं म्हणजे काही आपल्या हातातच काही नाहीये कुठची गोष्ट. आणि अशा परिस्थितीमध्ये होऊन गेल्यानंतरच वगैरे आपण ज्या बोलतोय त्याला आता या क्षणाला तरी काही लॉजिक नाहीये. झाल्यावर निश्चित सांगेल. पण तेव्हा दिसेलच अर्थात. पण मनसे ताकदीनं उतरणार निवडणुका, हे 100% ताकदीने उतरणार सगळ्या महानगरपालिकेला. आणि स्वतःचा कार्यक्रम असणार, तो इतरांच्या कार्यक्रमावरती अवलंबून असणार. इतरांचं आता मला माहिती नाही. आता हे अलायन्स बिलायन्स आपल्याला काय सध्या समजतच नाही, कोण कुठच्या बिळातनं बाहेर येईल माहित नाही मला. परंतु आपला स्वतःचा कार्यक्रम असणारच. आणि मग म्हणजे तो, कारण आता कसं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला किंवा त्यांनाही तुम्ही हव्यात, भाजपवाले तुमच्या विषयी एक ममत्वाने बघतायत की हा आपल्याला निवडणुकीत यांचा पक्ष आपल्याला मदत करेल. त्यामुळे तुमचा या सगळ्या निर्णय घेताना परिणाम त्याचा असणार का त्याच्यावरती? अशी आताची वाटचाल निवडणुकां, आता आपण समजा महानगरपालिकेच्या निवडणुका आता या क्षणाला बघू, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका पर्यंतचा जी माझी वाटचाल असेल ती आमची पक्षाची वाटचाल असेल. हा मला डोळा मारतोय का आणि तो मला पत्र पाठवतोय का याच्यावरती माझी वाटचाल आता नसेल. निवडणुका जेव्हा येतील त्यावेळेला बघू. आणि एक शेवटचा प्रश्न, तो मराठी माणसाला हल्ली विचारायला नेहमीच आवडतो. म्हणजे आम्हाला जेव्हा एक गैरसमज असं की लोकांना वाटतं आम्हाला खूप राजकारणातलं कळत असतं आणि आम्हाला सगळे तुम्ही सांगत असतात कानामध्ये वगैरे वगैरे. तर तो कुठल्याही राजकीय पत्रकाराला हल्ली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय वाटतं, ते दोन भाऊ एकत्र येतील का? तर हा प्रश्न न विचारणं हे अगदीच पत्रकारितेची प्रतारणा केल्यासारखं ठरेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा वगैरे प्रश्न आहे, त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्यायला हवं, म्हणजे भाष्य करायला हवं. परमेश्वरास ठाऊक. मानता परमेश्वर वगैरे मानता? हो हो, म्हणजे काय मानतो म्हणून हात वरती गेला. मला आता काय या प्रश्नांची माझ्याकडे खरंच काही उत्तर नाही. इतर कोणाकडेही असतील असं मला वाटत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये. आज आपला आपण अनेक इतर राजकीय विषयांवरती आपण बोललो वगैरे, सगळं ठीक आहे. माझी मनापासून पहिली इच्छा की या सगळ्या करोना बिरोना या सगळ्या प्रकरणातनं पहिला समाज बाहेर यावा, बाकीच्या गोष्टी होत राहतील. तो बाहेर येईल आणि आपल्याला तोंड न झाकता मोकळेपणाने हिंडता येईल अशी इच्छा मला असं वाटतं व्यक्त करतो आणि थांबतो. सध्या माहित नाही, मला कळतच नाही कोणाशी हसावं की म्हणजे काय करावं तेच कळत नाही. कारण आपण हसलो तरी तो आतल्यात हसलाय की नाही तेच कळत नाही. आणि तो आतल्यात हसलेला कळत नसल्यामुळे आपण हसावं की नसावं. गंभीर चेहरा ठेवला तर हाच नंतर कंप्लेंट करणार मी आतल्यात हसलो होतो पण हा नाही हसला. पण ह्या सगळे घालड आहे सगळे आजूबाजूला. या काळात समाज माध्यमांचा पण एक मोठा सुळसुळाट झाला. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पक्ष तिथे जास्त दिसत नाही. म्हणजे तुम्हाला समाज माध्यम नावाचा जो एक प्रकार आलेला आहे, सोशल मीडिया, व्यक्त होणे. मग तिथे इन्फ्लुएन्सर्स असतात, तिथे
वातावरण निर्मिती केली जाते, तर तसा त्याच्यात तुमचा पक्ष नाहीये का, त्याच्यात जास्त गुंतलेला नाहीये का? योग्य वेळी त्याचा वापर करावा. हे काय रोजचं काम नव्हे. रोज उठलं आणि काहीतरी करत बसलोय, मग काय त्याला अर्थ नसतो त्या सगळ्या गोष्टीला. तर मग तुमच्या बोलण्यालाही महत्व राहत नाही. योग्य वेळी बोलावं, ज्याच्यातनं लोकांना ऐकावंसं पण वाटलं पाहिजे ना, की नाही, नाही काहीतरी हे ऐकावं, आपण बरेच दिवसात ऐकलं नाही, हे ऐकावं. रोज कोणतरी आपलं काहीतरी लिहित असतात. त्याला कसले आधार असतात मला माहिती नाहीये. मग हा इथून त्याला फॉरवर्ड कर, तो त्याला फॉरवर्ड कर. यातनं काही हाताला काही लागणार नाही. एवढी मागे त्याच्या मागे एकदा आमच्या अनिल शेजरेंनी फार छान सांगितलं होतं आणि खरंच ती गोष्ट खरी आहे. मी त्यांना एकदा विचारलं, म्हटलं आम्ही बसलो असताना विचारलं, म्हटलं पूर्वीसारखी आता आंदोलनं होत नाही. आता हे शेतकऱ्यांचं झालं ठीक आहे. पण पूर्वी जशी आंदोलनं व्हायची, म्हणजे सगळ्या बाजूनी जशी आंदोलनं व्हायची, वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलनं व्हायची, आता का नाही होत? तरी मला ही कधीची गोष्ट असेल, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि तेव्हा आमचे अनिल शिवरे फार छान बोलले. ते म्हणाले, की काय होतंय, लोक मोबाईल व्हॉट्सअपवरती व्यक्त होत आहेत आणि तो जो राग आहे तो व्हॉट्सअपवरती काढतायत, म्हणजे व्हॉट्सअपच्या मार्गाने काढतायत आणि त्याच्यामुळे त्यांचा झाला राग व्यक्त करून आता कशाला रस्त्यावर यायला पाहिजे. तर ते एक माध्यम. आणि खर तर मागे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की वर्तमानपत्र सुरू झाली पाहिजेत वगैरे वगैरे. वर्तमानपत्रांचा भाग वेगळा. पण या सगळ्या करोना काळामध्ये इतर गोष्टींबरोबर चॅनलला पण जर समजा लॉकडाऊन लागला असता तर मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये शांतता असती. कारण आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की जे 60-70च्या वरची लोक आहेत ते ज्यावेळेला चॅनलवरती बघतात आणि सतत ज्यावेळेला त्या बातम्या पाहत असतात आणि ती जी व्हिज्युअल्स आहेत ती ज्यावेळेला पाहत असतात त्यावेळेला त्याचा खूप वाईट आणि चुकीचा परिणाम या सगळ्या समाजावरती होत असतो. चॅनलवाल्यांनी देखील या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण ती थेट व्हिज्युअल आणि ऑडिओ व्हिज्युअलचा इम्पॅक्ट काय असतो हा तो जात नाही, सहसा त्याच्या मनातनं जात नाही तो. तर मला असं वाटतं चॅनलवाल्यांनी पण या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. स्पर्धा त्यांच्याकडे पण आहे, परंतु ही काही वेळ नाही स्पर्धा करायची.